काँग्रेस पक्षाध्यक्षांशी आम्ही चर्चा केली आहे. इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. शिंदेंचा मराठीला विरोध होतोय अशी टीकाही त्यांनी केली आहे. तर सरनाईकांची भूमिका मराठी माणसांच्या हिताची आहे. या भूमिकेशी आम्ही सातत्यानं लढत आलोय असंही राऊत म्हणाले. ज्या राज्यात राहतात त्या राज्याची भाषा येणं गरजेचं आहे. नारी शक्ती वंदन हे भाजपचं ढोंग आहे अशी प्रखर टीका संजय राऊतांनी केली आहे. भाजपवर हल्लाबोल केला आहे. आम्ही या संदर्भात राहुल गांधी, खरगे साहेब, सोनिया गांधी यांच्याशी उद्धव ठाकरे साहेबांचा उत्तम संवाद आहे आणि त्यामुळेच काल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सरपाळ साहेब हे या विषयावर चर्चा करण्यासाठी माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडे आले. सुप्रियाताई सुळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत त्यांनी एक भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एकनाथ शिंदेच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे. प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे. ही त्यांनी घेतलेली भूमिका आहे. परिवहन मंत्री म्हणून ती योग्य आहे. त्याला विरोध करण्याचं कोणाचंही कारण नाही. जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत. महाराष्ट्रात मराठीला विरोध करून लोक इथे कसे काय राहू शकतात हा साधा प्रश्न आहे.